दिल्लीत काँग्रेसनं आम आदमी पार्टीला पाठिंबा दिलाय। दिल्लीच्या नायब राज्यपालांना याबाबतचं पत्र काँग्रेसनं रात्री सादर केलं। आम आदमी पक्षाचे दिल्लीत 28 आमदार आहेत। दुसरीकडे काँग्रेसनं दिलेल्या पाठिंब्याचा प्रस्ताव आम आदमी पक्षानं धुडकवलाय। शुक्रवारी रात्री आम आदमी पक्षाची गाझियाबादमध्ये बैठक पार पडली। या बैठकीत काँग्रेसचा पाठिंबा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला। भाजप किंवा काँग्रेस यापैकी कुठल्याही पक्षाचा पाठिंबा न घेण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचं मनीष सिसोदिया यांनी म्हटलंय। दरम्यान आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल सकाळी 10:30 वाजता राज्यपालांना भेटणार आहेत। एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी थेट जाऊयात दिल्लीला। आपल्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक आपल्याबरोबर आहे। रश्मी, एकूणच आपण बघतोय दिल्लीत त्रांगडं होऊन बसलेला आहे। ज्या परिस्थिती ज्या तऱ्हेची आहे, काँग्रेसने जरी बाहेरून पाठिंबा देण्याचं ठरवलं असलं तरी आम आदमीला तो नको आहे पाठिंबा। आज ते राज्यपालांना भेटणार आहे। काय एकूणच चर्चा आहे दिल्लीत? मृदुला, आपल्याला माहिती आहे की खरं तर जेव्हापासून दिल्ली विधानसभाच्या ह्या निकाल लागलेले आहेत, दिल्लीत सत्ता कोण स्थापन करणार ह्या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळत नाहीये। राज्यपालांनी एक फॉर्मॅलिटी म्हणून सर्वात पहिली मोठी पार्टी बीजेपीला बोलवलं। त्यांनी आज सांगितलं आम्ही नाही सत्ता स्थापन करणार। काँग्रेसने स्वतःहूनच समर्थनाचं पत्र पाठवलं, परंतु हे आम आदमी पक्षाला ठरवायचं होतं की त्यांना हा सपोर्ट हवा आणि ते सरकार बनवणार आहेत की नाही। परंतु आम आदमी पक्षाने देखील काल रात्री झालेल्या मिटिंगमध्ये हे स्पष्ट केलं आहे की त्यांची जी पहिल्याची भूमिका आहे की आम्ही कोणाकडनं सपोर्ट घेणार नाही किंवा कोणाचा सपोर्ट देणार नाही, हीच भूमिका कायम ठेवणार। अर्थात आम आदमी पक्षाने आपल्याला माहिती आहे की सगळ्यात जास्त काँग्रेसला धूळ चाललेली आहे। काँग्रेसच्या विरोधात ज्या पद्धतीचं भ्रष्टाचार विरोधात आंदोलन करत अरविंद केजरीवाल पुढे ठरलं असतं राजकारणात सुरुवातीलाच लोकांनी असं म्हटलं असतं की ह्यांच्याकडनं तरी अशी अपेक्षा नव्हती। ह्या सर्व गोष्टींचा विचार करता तरी आम आदमी पक्षाने ही भूमिका स्पष्ट केलेली की आम्ही कोणाचा पाठिंबा नाही देणार नाही। खरं, धन्यवाद रश्मी। माहिती दिल्याबद्दल रश्मी पुराणिक दिल्लीच्या आपल्या प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होत्या। ते एकूणच आम आदमी पार्टी कन्फ्युज्ड पक्ष आहे। दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला विरोध करत फक्त काँग्रेसला मदत करण्याची पक्षाची भूमिका असल्याचा आरोप भाजप नेते नितीन गडकरी यांनी केलाय। दिल्लीमध्ये मतमोजणी झाल्यानंतर नागपूरला पहिल्यांदाच आले असताना ते बोलत होते। मुझे लगता है ये पार्टी कंफ्यूज है और ये पार्टी को जनता को पूरा समाधान दे नहीं सकती। दिल्ली के एक चुनाव में उन्होंने कुछ गुमराह करने की कोशिश की। आने वाले 2-3 महीने में ये पार्टी एक्सपोज हो जाएगी और सच्चाई जनता को समझेगी। और इस पार्टी के बारे में आप सब जानते ही हैं कि मेरे ऊपर इन्होंने आरोप लगाए थे। एक महिला थी, उसका बहुत इंटरव्यू आपने सबने दिखाया इतने बार, बहुत चला, और मेरे ऊपर का एक भी आरोप सिद्ध नहीं हुआ। मैं एक आरोप सब बेबुनियाद थे। झूठे आरोप करने का धंधा है इनका, और इसलिए ये जो पार्टी है ये जनता को गुमराह इन्होंने किया है। ये 3-4 महीने में इनका दुकान बंद हो जाएगा और सच्चाई लोगों के समझ में आएगी। ते एकूणच आपल्याला सगळ्यांना ही परिस्थिती माहिती आहे दिल्लीची, आणि म्हणून आज आम्ही मत घेतोय कौल महाराष्ट्राच्या अंतर्गत आपलं। आणि आज आपल्याला प्रश्न विचारतोय, दिल्लीत सत्ता स्थापनेची संधी असतानाही आपनं जबाबदारी झटकली आहे का? आपल्याला काय वाटतं? आपलं मत मांडा 24तास.com किंवा Facebook/24तास वर, किंवा SMS करा तासकोल YKMIN आणि पाठवा 57575। आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी लागोपाठ दुसऱ्या दिवशी राळेगणमध्ये हंगामा केला। कुमार विश्वास यांच्यानंतर अण्णांच्या आंदोलनात गोपाळ राय यांनी धिंगाणा केला। अखेर अण्णा हजारेंनीच कान उपटल्यानंतर आपच्या नेत्यांना बेअब्रू होऊन राळेगणमधून काढता पाय घ्यावा लागला। अण्णा हजारेंच्या उपोषणाच्या मांडवात चाललंय काय? लागोपाठ 2 दिवस एकापाठोपाठ एक नाट्यमय घडामोडींचा सिलसिला सुरू झालाय। अरविंद केजरीवालांना ताप आल्यानं त्यांनी आपले 3 दूत राळेगणमध्ये पाठवले, पण या दूतांनीच आपल्या कारवायांनी अण्णांना ताप आणला। अण्णांच्या आंदोलनात सरकारी दलाल सहभागी असल्याचा आरोप करून कुमार विश्वास यांनी काल खळबळ उडवून दिली। तर आज माजी लष्कर प्रमुख VK सिंग यांचं भाषण सुरू असताना आपचे नेते गोपाळ राय यांनी त्यांना मध्येच रोखलं। नरेंद्र मोदींसोबत व्यासपीठ शेअर करणाऱ्या सिंग यांच्यावर राय यांनी आक्षेप घेतला। त्यावरून उपोषणाच्या मांडवात गोंधळाची स्थिती निर्माण झाली। गोपाल जी, आप यादव जी को भी बोलने को मौका दिया जाएगा। ऐसा है, उनकी बात अगर वाद विवाद करना है तो बाद में करिएगा। यादव जी, आपसे विनती है, कृपा करके आप सुनिए उनकी बात, बाद में आपकी बात रखिए। आप यादव जी, आपको मौका दिया जाएगा, आपको मौका दिया जाएगा। पहले इनकी बात होने दो। गोपाल राय जी, आपको थोड़ा सुनिए, थोड़ा उनकी बात सुनिए। अगर मेरे किसी कहने से बुरा लग रहा है तो उसको मेरे से बाद में बात करिए।
या प्रकारामुळे भडकलेल्या अण्णा हजारेंनी राय यांची कडवट शब्दात कानउघडणी केली. कधीकाळी सहकारी असलेले आपवालेच गोंधळ घालू लागल्यानं अण्णांनी त्यांचे अक्षरशः कान उपटले. आपको मैं कल मना किया था कि अनशन नहीं करना. लोग कह रहे कि उनका खत्म होने के बाद आप बात करना, तो आप बीच में क्यों बोल रहे हैं? अगर आपको हल्ला गुल्ला करना है तो उधर जाओ ना, गांव के बाहर जाओ, इधर नहीं बैठना. ये सिस्टम नहीं है. बीच में सभा भाषण के बीच में बोलना ठीक नहीं. आता अण्णांनीच कान उपटले म्हटल्यानंतर राय यांना राळेगणमधून काढता पाय घ्यावा लागला. अत्यंत बेआबरू होऊन ते अण्णांच्या आंदोलनातून माघारी परतले. अन्ना जी ने अभी आदेश दिया कि गांव छोड़ दो, गांव उनका है, हम गांव अभी छोड़ देंगे, लेकिन उपवास हम जारी रखेंगे. या सर्व गोंधळामुळे अण्णा हजारे कमालीचे दुःखी झालेत. काँग्रेस किंवा भाजपवाले नाहीत तर आपलेच लोक जास्त त्रास देत असल्यानं अण्णा व्यथित झालेत. अन्ना बहुत दुखी हैं इस समय. जो काम भारतीय जनता पार्टी और कांग्रेस अन्ना की शान में बट्टा लगाने का नहीं कर पाई, वो काम आम आदमी पार्टी ने किया. जनलोकपाल विधेयकासाठी सुरू असलेल्या आंदोलनात जुनी टीम अण्णा आणि नवी टीम अण्णा यांच्यातच लाथाळ्या सुरू झाल्या आहेत. अण्णांना पाठिंबा देण्याच्या निमित्तानं प्रत्येकजण आपापला स्वार्थ साधून घेत आहे. खेदाची बाब म्हणजे या अंतर्गत कलहावर दस्तूरखुद्द अण्णांचाही वचक राहिलेला नाही. उपोषणाच्या मांडवात सुरू असलेलं हे नाटक पाहता कालचा गोंधळ बरा होता असं म्हणायची वेळ आली आहे. नितीन पाटोळे, झी मीडिया, राळेगणसिद्धी. एकोणीसच्या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे आपल्या बरोबर आहेत. अरुण, आपण बघतोय की कालचा गोंधळ काय होता हा सगळ्यांनीच बघितलेला अत्यंत वादविवाद, अतिशय खळबळजनक असा कालचा दिवस गेला. आज पाचवा दिवस आहे अण्णांच्या उपोषणाचा. काय वाटतं, कसं एकूण चित्र आहे? मृदुला, म्हणजे खरं तर 2-3 पातळ्यांवरती याचा विचार करायला लागेल. एक तर अण्णांचं उपोषण ज्या ठिकाणी सुरू आहे त्या रायगडमध्ये, त्या पारनेर तालुक्यात आज पारनेर तालुका बंदची हाक देण्यात आली आहे आणि अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करण्यात आला आहे. हा झाला एक भाग. आणि दुसरं म्हणजे आज अण्णांच्या आंदोलनाचा 5वा दिवस आहे आणि रोज काही ना काही या ठिकाणी घडतंय. काल देखील अशीच विवादास्पद स्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती. आरोप प्रत्यारोपांचा फड या ठिकाणी रंगतोय. राजकारण देखील या ठिकाणी खेळलं जातंय. आणि थोडक्यात सांगायचं तर जसजसं लोकपाल विधेयकाचं हे जे आंदोलन आहे, हा जो लढा आहे, हा यशस्वी होताना दिसतोय, तसतसं या ठिकाणी श्रेयासाठीची लढाई सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही. कारण एका बाजूला आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी येत आहेत, ते हा व्ही.के. सिंगांना या ठिकाणी रोखतायत. किंबहुना कुमार विश्वास आणि संतोष भारती यांच्यामध्ये झालेला वाद असू द्यात किंवा व्ही.के. सिंग आणि कालचा हा गोपाळ राय यांच्यामधला वाद असू द्यात, याच्यामध्ये अण्णा कुठेतरी व्यथित झालेत असं नक्की म्हणता येईल. खरंय अरुण, आजच्या दिवसाचा अपडेट घ्यायला वेळोवेळी आपल्याकडे आम्ही निश्चितच येऊ. मात्र कालचा गोंधळ बरा होता असं म्हणण्याची वेळ येऊ नये, एवढंच काय ते म्हणूया. धन्यवाद अरुण. झी 24 तास, एक पाऊल पुढे.